बारसू जवळचं 308 एकर परिसर हे औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। वाडी खुर्द गाव हे नवं औद्योगिक क्षेत्र म्हणून सरकारनं घोषित केलेलं आहे। राज्य सरकारकडून या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। रिफायनरी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरू असताना राज्य सरकार पुन्हा ॲक्शन मोडवर आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर। विकास, बारसू जवळ 308 एकर परिसर हा औद्योगिक क्षेत्र घोषित करण्यात आलेला आहे। आधीच बारसूला विरोध होत होता, त्यानंतर हाच बारसू प्रकल्प गुजरातला जाणार असं देखील बोललं जात होतं आणि त्यानंतर आता राज्य सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्रथमेश, जर बघितलं तर आपल्याला माहितीच असेल की बारसू रिफायनरी हा संपूर्ण राज्यात गाजलेला विषय होता, मात्र त्याला विरोध होता आणि त्यानंतर कुठेतरी आता बारसू नजीकच 308 एकर क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। वाडी खुर्द गावात नवे औद्योगिक क्षेत्र हे घोषित झालेले आहे आणि त्यामुळे राज्य सरकारकडून तशा पद्धतीची अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। बारसू पासून केवळ 5 किलोमीटर अंतरावरचं हे वाडी खुर्द गाव आहे आणि त्या ठिकाणी 125 हेक्टर म्हणजे 308 एकर जमीन ही औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। जर बघितलं तर कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न असताना त्यामुळे कोकणवासियांच्या आशा आहेत त्या पल्लवित झाल्यात असं म्हणायला लागेल आणि रिफायनरी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू झालेल्या असल्याने हा प्रकल्प खरोखरच होतं का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। कारण कोकणच्या दृष्टीने असा एखादा मोठा प्रकल्प होणं गरजेचं आहे। काही लोक या अशा प्रकल्पांना विरोध करत असतात, मात्र एक समूह असतो तो औद्योगिक क्षेत्र व्हावं अशा पद्धतीचा एक मतप्रवाह आहे आणि अशा पद्धतीचा जर प्रकल्प होणार असेल तर कोकणवासियांच्या आशा पल्लवित झाल्या असं म्हणायला लागेल। प्रथमेश, नक्कीच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।